हाय बहिणींनो, कशा आहात सगळ्या? आय होप तुम्ही सगळं छान असाल आणि आपापलं काम मस्त पॉझिटिव्ह एनर्जी सोबत करत असाल. आज थोडं आपल्या घरचं बोलूया. अगदी बहिणीशी बोलतोय ना तसं. हल्ली एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते, ती म्हणजे महागाई. पूर्वी आपण एखादी वस्तू ज्या किमतीत घ्यायचो तीच वस्तू आता घेताना आपल्याला थोडा जास्त पैसा खर्च करावा लागतो. भाजीपाला असो, किराणाचं सामान असो किंवा कपडे असो, प्रवासाचा खर्च असो, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असो किंवा घरात रोज लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असो, खर्च हळूहळू वाढतच जातो. आणि गंमत म्हणजे एकच मोठा खर्च वाढतो असं नाही, छोटे छोटे खर्च वाढतात. आज 10 रुपये जास्त गेले, उद्या 20 रुपये जास्त गेले, असं करत करत महिन्याच्या शेवटी आपण बजेट बघतो तेव्हा लक्षात येतं की अरे, पैसा एवढा कुठे गेला. आणि ही गोष्ट फक्त एका घराची नाही आहे, आपल्या सगळ्यांच्याच घरात कुठे ना कुठे हा अनुभव आहेच. आता महागाई वाढते तरी का, याची अनेक कारणं असतात. एखादी वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल महाग झाला, ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला, उत्पादनाचा खर्च वाढला, दुकानाचे किंवा व्यवसायाचे खर्च वाढले, तर त्याचा परिणाम शेवटी त्या वस्तूच्या किमतीवर होऊ शकतो. म्हणजे आपण बाजारातून एखादा कपडा घेतो ना, तो फक्त कपडा म्हणून दुकानात आलेला नसतो. तो तयार करण्यासाठी अनेक गोष्टीचा खर्च झालेला असतो. तो माल तयार करणं, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं, दुकानापर्यंत पोहोचणं, हे सगळ्या गोष्टींमध्ये खर्च होतो. आणि हे खर्च वाढले की हळूहळू त्याचा परिणाम आपल्यालाही जाणवतो. म्हणूनच बहिणींनो, आज आपण एक गोष्ट खूप गांभीर्याने समजून घेतली पाहिजे. फक्त घर खर्च वाढतोय म्हणून घाबरायचं नाही. आपल्याला आपली कमाईची क्षमता वाढवण्याचा विचार करायला हवा. आणि ते मी कोणाला असं म्हणत नाहीये की प्रत्येक स्त्रीने लगेच मोठा बिझनेस सुरू करावा. नाही, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येक घर वेगळं असतं. कुणाकडे घराची जबाबदारी जास्त असते, कुणाकडे मुलांची जबाबदारी असते, कुणी तर घर सांभाळून काम करू इच्छित असतं. पण जर तुम्हाला एखादं काम येत असेल आणि ते काम घरातून करता येत असेल तर त्याचा विचार नक्की करा. उदाहरणार्थ, तुम्हाला स्टिचिंग येत असेल, स्टिचिंग व्यतिरिक्त कोणतंही काम येत असेल, ब्लाऊज बनवता येत असेल, कपडे शिवता येत असतील, तर तुम्ही छोट्या कामातून सुरुवात करा. सुरुवातीला खूप मोठं काही करायची गरज नाही. ते नीट करा, कस्टमरला चांगलं काम द्या आणि हळूहळू तुमचं काम वाढत जाऊ द्या. कारण बहिणींनो, आजच्या काळात एकच कमाईचा मार्ग आहे आणि तोच कायम पुरेल असं आपण गृहीत धरून चालता कामा नये. घरात परिस्थिती बदलू शकते, खर्च वाढू शकतो, गरजा वाढू शकतात. म्हणून आपल्या हातात एखादं स्किल असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला स्टिचिंग येत असेल तर ते फक्त शिकून ठेवायचं नाही, त्या स्किलचा उपयोग करून पहा. कधी कधी आपण स्वतःच्या कामाची किंमत कमी समजतो. आपण म्हणतो, मला एवढंच येतं, माझं काम साधं आहे, माझ्याकडे मोठं सेटअप नाही. पण बहिणींनो, मोठं सेटअप नसणं म्हणजेच तुमची सुरुवात करू शकत नाही असं नाही. घरात मशीन आहे, तुम्हाला काम येतं, मग तिथून सुरुवात करा. आज एक ब्लाऊज, उद्या 2, हळूहळू काम वाढू शकतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कमाई किती होईल याचा विचार करण्याआधी काम सुरू करण्याचा निर्णय घ्या. कारण काम सुरू केल्याशिवाय आपल्याला आपल्या क्षमतेची कल्पना येतच नाही. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मला काहीच जमणार नाही, पण जेव्हा तुम्ही पहिलं काम करून पाहता तेव्हाच स्वतःला वाटतं, अरे हे तर मला जमलं, आणि तिथून कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होते. म्हणूनच महागाईकडे फक्त समस्या म्हणून बघू नका, ती आपल्याला एक गोष्ट शिकवते. आपल्याला आपल्या खर्चाबरोबर आपल्या स्किल्सकडेही लक्ष द्यायला हवं. आपण जे काही शिकतो ते शिकायचं, जे येतं त्यात सुधारणा करायची आणि आपल्या हातात असलेल्या कामाला योग्य दिशा द्यायची. आणि बहिणींनो, घरातली स्त्री कमावते म्हणजे फक्त तिच्या हातात पैसे येतात एवढंच नाही, तिला स्वतःवरचा विश्वास वाढतो. तिला वाटतं, मी माझ्या घरासाठी काही करू शकते. कधी अचानक घरात एखादा खर्च आला तर आपल्यात थोडं बरं वाटतं की आपल्या हातातही काहीतरी आहे, आणि ही भावना खूप मोठी आहे. म्हणून तुम्ही जर आत्तापर्यंत फक्त विचार करत असाल ना, स्टिचिंग सुरू करू का, तर माझं म्हणणं आहे, सुरुवात करून बघा.
परफेक्ट होण्याची वाट बघू नका. सगळं आधीच जमलं पाहिजे असं नाही. काम करताना शिकता येतं, चुका झाल्या तर सुधारता येतात आणि हळूहळू आपल्या स्वतःची एक ओळख तयार करता येते. आता हे सगळं बोलताना मला एक छान गोष्ट आठवते. रक्षाबंधन जवळ आलं की घरात एक वेगळीच लगबग असते ना. बहिणीला भावाची आठवण येते, भावाला बहिणीची राखी बांधायची, ओवाळायचं, थोडं हसायचं, जुन्या आठवणी काढायच्या. आणि कितीही मोठं झालो तरी हा दिवस मनाला वेगळाच आनंद देतो. यावेळी मी सुद्धा माझ्या भावाला राखी बांधणार आहे. म्हणजे जसं की दरवर्षी बांधते तसंही यावर्षी बांधणार आहे. कदाचित माझ्या मिस्टरांनाही यावर्षी त्यांच्या हातात राखी बांधेल असं वाटते. कदाचित माझे ननंदबाई राखी बांधायला येतील. मग घरात छान गप्पा, हसणं, थोडं लगबग असं वातावरण होईल. आणि म्हणून माझ्या सगळ्या बहिणींना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी रक्षाबंधन. तुमच्या आणि तुमच्या भावंडाच्या नात्यात नेहमी प्रेम, विश्वास आणि आपुलकी राहो. आणि एक गोष्ट खास सांगते, आपण आपल्या भावंडासाठी काळजी करतोच, पण त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्याची आणि स्वतःच्या भविष्यासाठी काळजी घ्यायला हवी. आपण घरात हातभार लावत असेल तर नक्की लावा. आपल्याला एखादं स्किल येत असेल तर त्याचा उपयोग करा. आणि स्वतःसाठी काहीतरी उभं करायची इच्छा असेल तर ती इच्छा फक्त मनात ठेवू नका, तिच्यावर काम करा. कारण महागाई कमी होईल का, खर्च कधी कमी होतील, हे सगळं आपल्या हातात नाही. पण आपण काय शिकणार, काय काम करणार आणि स्वतःसाठी किती सक्षम बनणार हे बऱ्याच अंशी आपल्या हातात आहे. म्हणून बहिणींनो, घर सांभाळा, कुटुंब सांभाळा, पण स्वतःलाही विसरू नका. तुमच्या हातात असलेलं स्किल जपा, त्यात नवीन गोष्टी शिका आणि शक्य असेल तिथूनच छोट्या कामाची सुरुवात करा. कदाचित आज तुमचं काम खूप छोटं असेल, पण उद्या त्याच कामातून तुम्हाला त्याची स्वतःची ओळख मिळू शकते. फक्त सुरुवात करायची गरज आहे. आणि शेवटी एवढंच म्हणेन, महागाई वाढते म्हणून घाबरायचं नाही, आपली क्षमता वाढवायची. खर्च वाढतोय म्हणून निराश व्हायचं नाही, आपलं स्किल वाढवायचं. आणि परिस्थिती बदलते म्हणून थांबायचं नाही, तर स्वतःला परिस्थितीनुसार मजबूत बनवायचं. तुम्ही जे काही काम करता ते मनापासून करा, प्रामाणिकपणे करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या हातात स्किल हीच तुमची ताकद आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींना आणि त्यांच्या भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं नातं असंच प्रेमाचं, विश्वासाचं आणि आपुलकीचं राहू दे. आणि चला या रक्षाबंधनाला एकमेकांना राखी बांधण्यासोबत स्वतःलाही एक प्रॉमिस करूया, आपण स्वतःसाठीही काहीतरी करू शकतो. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.